कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाटेल नव्हतं कधी मनाच्या या मळ्यामध्ये वाहल गुलाबी हवा तुला धनी अंग भरू येड्यावाने उडतोय जणू पारवा तुझ्या संग होतोय सांगताय ना आता तुला तर माहितीच आहे ना की दादा एका मुलीच्या प्रेमात आहे, तर तिला जळवण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय। मला म्हणाला तिला जळवण्यासाठी तुझ्या एका मैत्रिणीला घेऊन ये। ऐन वेळेस माझी मैत्रीण काय आली नाही, मीच गेलो होतो तिकडे त्याची मैत्रीण म्हणून, सॉरी तिची प्रेयसी म्हणून। जेव्हा तुम्ही फ्री असता तेव्हाच तुम्ही मला फोन करता। हे भाबड सपान पाहू दे मला पिरमान म्हणजे आदित्य सरासोबत एवढी दिवसची मुलगी बोलत होती संजना, ती दुसरी तिसरी कुणीच नसून प्रीतम सर आहेत। पण मग ती दुसरी मुलगी कोण बरं असेल? तिच्या प्रेमासाठी तिच्या होकारासाठी आदित्य सर एवढं सुंद करतायत। जाऊ दे, कुणी का असं ना। वैजू हे खा बाळा, खा खा खा, हे घे घे, इकडे 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 इकडे, हे घे हे घे, खा 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 खा। अरू, हा मग काय चाललंय? काय नाही, मी मी ठीक आहे। जरा जास्तच ठीक आहेस असं नाही का वाटत तुला? बा तू असं का, म्हणजे तू काय बोलतोयस मग मला नाही कळत। नाही, तू बदलायला लागलीस हे माझ्या लक्षात येतंय। म्हणजे की काल अहिल्या मॅडम तुझ्यावर रागवल्या, मला वाटलं 2 दिवस घरात रडत बसशील, आता बघतोय तो तू नाचतेस। नाही म्हणजे चांगलंय, तू खुश राहिलाच पाहिजे। पण मला असं वाटतंय तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस। नाही बाब, काय काय तसं काय बी नाही। नक्की? मग ठीक आहे, असं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही ना। पण कसं आहे, निसर्गाचा एक नियम आहे, माणूस जास्त हसला ना की नंतर त्याला रडावं लागतं, हे लक्षात ठेव। ठेवशील ना? बरं बा, जेवणाची तयारी झाली आहे, मी बंगल्यात जाते। हा, आलेच। देवा, माझ्या पोरीच्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना असंच कायम राहू देत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।